मनोज जरांगे हे परत एकदा मराठा आरक्षणासाठी 25 ऑक्टोबरपासून आमरण उपोषणावर बसणार आहे. मात्र राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा त्यांना एक वेगळा सल्ला आहे. उपोषणापेक्षा काहीतरी वेगळा मार्ग निवडावा अशी राष्ट्रीय ओबीसी महासंघाची मागणी आहे. नेमका त्यांचा काय सल्ला आहे आपण जाणून घ्या. बबनराव तायवाडे आपल्यासोबत आहे. काय तुमचा सल्ला आहे? उपोषणापेक्षा वेगळा काय मार्ग असू शकतो? नाही, हे बघा, काल त्यांनी जो राज्य सरकारला शेवटचा अल्टिमेट दिला आणि आता 25 तारखेपासून ते पुन्हा आमरण उपोषण करणार असा सर्व माध्यमांच्याद्वारे कळलेलं आहे की शेवटी सरकारने काल पण एक वर्तमानपत्रामध्ये फार मोठी जाहिरात दिली, आज पण वर्तमानपत्रामध्ये जाहिरात दिली आणि त्या माध्यमातून त्यांना ते हे सांगू इच्छितात, माझ्या माहितीप्रमाणे, माझ्या मताप्रमाणे, किंवा आम्ही आपल्याला EWSमधनं जे 10% आरक्षण आहे त्याच्यातनं मराठा समाजाला किती लाभ राज्य सरकारने दिला हे त्या जाहिरातीच्या माध्यमातून दाखवलेलं आहे आणि याच्यापेक्षा जास्त आम्ही सध्याच्या परिस्थितीत देऊ शकत नाही. आपल्याला जे फडणवीस सरकारने म्हणजे सर्व हायकोर्टाने सुद्धा ते दिलं होतं की 12% आणि 13% आरक्षण ते पूर्ववत करण्याकरता सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रयत्न करीत आहोत. क्युरेटिव्ह पिटिशन आम्ही टाकलेली आहे. काल आणि आजच्या दिलेल्या जाहिरातीच्या माध्यमातून त्यांना ते संदेश पाठवत आहेत. परंतु तरीसुद्धा जरांगे पाटील आपल्या हट्टावरती कायम आहेत आणि 25 तारखेपासून आमरण उपोषण करणार असं त्यांनी घोषित केलेलं आहे. दुःखाची गोष्ट अशी आहे की त्यांच्या या आग्रहामुळे काल 2 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. त्यांच्याप्रती मी संवेदना व्यक्त करतो, त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. पण अशा प्रकारचे प्रकार यापुढे सुद्धा या महाराष्ट्रामध्ये घडू नये. महाराष्ट्रातल्या नवयुवकांनी आत्महत्याचा मार्ग स्वीकारू नये याकरता मी जरांगे पाटलांना सल्ला देतो आहे. वारंवार सल्ला आहे, माझा आग्रह नाही आहे की त्यांनी ही मागणी लावून धरण्यापेक्षा जे राज्य सरकार करू शकत नाही, हा जो प्रश्न आहे मराठा आरक्षणाचा, हा फक्त केंद्र सरकार सोडवू शकतो. आणि म्हणून सर्वोच्च न्यायालयाने 1992मध्ये जी 50%ची अट घातलेली आहे ती अट केंद्र सरकार एक अध्यादेश पारित करून रद्द करू शकते आणि ती रद्द करण्याची मागणी त्यांनी केंद्र सरकारकडे करावी. आम्ही त्यांच्यासोबत उभे राहू आणि सर्व मिळून केंद्र सरकारला ती 50%ची अट रद्द करायला लावू. ती जर अट रद्द झाली तर त्यांचंसुद्धा जे 12 आणि 13% आरक्षण आहे ते टिकू शकते, त्यांचा आरक्षणाचा प्रश्न मिटू शकतो आणि आमचं जे आरक्षण आहे ते जसंच्या तसं राहू शकतो. हाच एक मार्ग आता त्यामध्ये शिल्लक आहे. दुसरा मार्ग आमरण उपोषणातनं काही निघणार नाही, काही साध्य होणार नाही असं वाटतं तुम्हाला? नाही, माझ्या मते, आता त्यांचा काय विचार आहे मला माहीत नाही, पण माझ्या मते जे राज्य सरकार करू शकत नाही, मी वारंवार सांगतो की एखाद्या समाजाची जात, कारण आता मराठा हा समाजापेक्षा जात झालेली आहे, कारण कुठल्याही जातीचा समावेश ओबीसी प्रवर्गात होतो, समाजाचा होत नाही. आणि ही जात बदलवण्याचा अधिकार हा राज्य सरकारलाही नाही आहे, न्यायालयाला नाही आहे. आणि म्हणून ही गोष्ट होऊ शकत नाही. दुसरा, ते जे ओबीसीमधनं आरक्षण मागतात त्या ओबीसीमधनं आरक्षण देण्याकरता जो राज्याचा राज्य मागासवर्गीय आयोग आहे, तो आयोग जोपर्यंत त्या जातीचं मागासलेपण सिद्ध करत नाही तोपर्यंत राज्य मागासवर्गीय आयोग ओबीसीमध्ये समावेश करण्याची शिफारस सरकारला करू शकत नाही. आणि जोपर्यंत राज्य मागासवर्गीय आयोगाकडून शिफारस येत नाही तोपर्यंत सरकार स्वतःहून कुठल्याही प्रकारे कॅबिनेटमध्ये म्हणा किंवा कुठेही निर्णय घेऊन एखाद्या विशिष्ट जातीचा समावेश ओबीसी प्रवर्गात करू शकत नाही. ह्या 2 तांत्रिक अडचणी. गरज पडली तर जरांगेसोबत तुम्ही दिल्लीला पण जायला तयार आहात? नक्कीच 50%ची मर्यादा हटवा आणि आम्हाला आरक्षण द्या ही मागणी घेऊन जर मराठा समाज पुढे येत असेल आणि त्यांना आमची गरज भासत असेल तर आम्ही त्यांच्यासोबत पुन्हा ताकदीनिशी उभे राहू आणि केंद्र सरकारला ती 50%ची मर्यादा रद्द करू. त्यांना आरक्षण मिळावं याविषयी आमच्या मनामध्ये दुमत नाही. त्यांना आरक्षण मिळालाच पाहिजे. त्या समाजामध्ये सुद्धा फार गरीब लोक आहेत ज्यांना आरक्षणाची आज
गरज आहे केंद्र आणि राज्य सरकारकडून त्यांना काही सोयी आणि सवलती मिळायला पाहिजे. मी या सर्व मताशी सहमत आहे. पण ते जे मागणी वारंवार करते आहे जी याला संविधानिक आधार नाही असं मला वाटते. त्यांना वाटत असेल ते योग्य, मला त्यांच्या मागणी याला संविधानिक आधार नाही. मराठा नेत्यांना देखील कदाचित ते माहीत आहे, कारण की काही मराठा नेत्यांचे तसे वक्तव्य देखील आलेले आहे. कुठेतरी मग हे राजकीय आता आंदोलन होताना दिसत आहे, याला राजकारण पडद्यापाठीमागं पाहायला मिळत आहे का? नाही, असं आहे की तो त्यांचा प्रश्न आहे. त्यांना कोण चुकीचा सल्ला देता येत आहे आणि काय देता आहे. नेहमी राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकार असो यांच्याशी संघर्ष करत असताना यांच्यापुढे मागणी त्याला संविधानिक आधार असावा लागतो. आणि मी जो अभ्यास केलेला आहे आणि मी जे बोलतो आहे की त्यांच्या मागणीला संविधानिक आधार मला दिसत नाही. त्यांना दिसत असेल ते मांडत असतील, कुठले मांडतात मला माहीत नाही. आणि जर संविधानिक आधार त्या मागणीला असता तर काल राज्य सरकारने एवढी मोठी जाहिरात दिली नसती, आज पण जाहिरात दिली नसती. आमच्याशी 29 तारखेला जेव्हा चर्चा झाली आणि त्यांनी आम्हाला लिहून दिलं तर आम्हाला तशा प्रकारचं सरकारने लिहून दिलं नसतं. कारण त्याच्यामध्ये मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि प्रशासकीय मुख्य सचिवापासून प्रशासकीय सर्व अधिकारी होते. त्यांच्यासोबत जी चर्चा झाली त्यांनी जे आम्हाला लिहून दिलं की कुठल्याही परिस्थितीत आम्ही ओबीसी संवर्गातनं मराठा समाजाला आरक्षण देणार नाही आणि सरसकट कुणब्यांचे प्रमाणपत्रसुद्धा देणार नाही, कारण त्याला न्यायिक आधार आहे. तुमचा शेवटी तोच सल्ला आहे की 50% मर्यादा वाढवण्यासाठीच प्रयत्न व्हायला पाहिजे. माझा तो आजही प्रांजळ सल्ला आहे, कालही होता, आजही उद्याही राहील की त्यांनी केंद्र सरकारवरती दबाव आणून जी सर्वोच्च न्यायालयाला घातले. कारण हे या 50%ची अट रद्द करा यालासुद्धा संविधानिक आधार आहे. संविधानामध्ये तशा प्रकारची नोंद नाही आणि म्हणून ते सर्वोच्च न्यायालयाने घातलेली आहे. आणि सर्वोच्च न्यायालयाने घातलेली एखादी अट लोकसभा आणि राज्यसभेमध्ये विधेयक पारित करून रद्द करता येते. अशा प्रकारे कितीतरीदा संविधानामध्ये केंद्र सरकारने बदल केलेला आहे. 10% आरक्षण EWS समाजाला दिलेलं आहे. म्हणजे आता टोटल आरक्षण 60% आपल्या देशामध्ये आहे. तर ती रद्द करून यांनासुद्धा जे काही मागच्या सरकारने आरक्षण दिलं होतं ते आरक्षण टिकू शकते आणि त्यांचाही प्रश्न सुटू शकतो आणि सर्वांचा प्रश्न सुटू शकतो. आपण बघू शकतो की राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांचा मनोज जरांगे यांना एक सल्ला आहे की कुठेतरी जी त्यांची मागणी आहे ती असंविधानिक आहे, त्यामुळे ती न्यायालयीन मार्गावर किंवा इतर ठिकाणी ते टिकणार नाही. त्यामुळे कुठेतरी 50%ची जी आरक्षणाची मर्यादा न्यायालयाने लावून दिली आहे ती उठवण्यासाठी केंद्र सरकारवर दबाव निर्माण करावा, असा त्यांचा एक प्रांजळ सल्ला त्यांनी मनोज जरांगे यांना दिला आहे. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.